नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोथिंबीरमध्ये बेसन घालून अगदी स्वादिष्ट आणि कमी वेळेत बनणारी रेसिपी बघणार आहोत, जी न वाफवता देखील आपण करणार आहोत. अगदी स्वादिष्ट ही रेसिपी लागते आणि झटपट बनते, त्यामुळे तुम्हाला खूपच आवडणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल. तर सर्वात अगोदर या रेसिपी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून कट करून घ्यायची. अगदी बारीक बारीक मी इथे चिरून घेतलेले आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घालायचे आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन यामध्ये घातले. त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातले. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घातली आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर घालायची, थोडीच घालायची आहे, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची देखील घालणार आहोत. आता इथे मी 2 चमचे तीळ घातले. तीळ घातल्यामुळे खूपच छान असे वड्यांमध्ये दिसते आणि टेस्ट देखील त्याची खूप छान लागते. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात पाणी घालून अगदी आपल्याला पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचे. थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाही. तर इथे मी थोडं थोडं पाणी करून घालत आहे आणि मिक्स करत आहे. तर अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात अजिबात गाठी राहिल्या पाहिजे नाही. तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं याला फेटून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता, याचप्रमाणे असायला हवी. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता हे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, याचप्रमाणे आपल्याला हे ठेवायचं आहे. आता पुढची प्रोसेस करून घेऊया. तर त्याकरिता मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. जिरे छान तडतडले की यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे. त्याचा ठेचा आपल्याला घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हे परतून झालं की यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती घालायची आणि परतून घ्यायची. जास्तही परतायची नाही, फक्त व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे या ठेच्यामध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे बेसनाचं मिश्रण बनवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी सोपी ही रेसिपी आहे. आपण जर कोथिंबीरीच्या वड्या किंवा कोथिंबीरचे मुटकुळे करायला गेलो तर खूपच मोठी प्रोसेस असते. अगोदर पीठ मळावं लागतं, नंतर वाफवावं लागतं. परंतु या पद्धतीने जर तुम्ही केले तर अगदी झटपट बनतील आणि टेस्ट देखील याची खूपच छान लागेल. आता सर्व मिश्रण यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता याला मिक्स करायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छान असं हे घट्ट होतं. याची घट्ट झाल्यानंतर वाफ काढून घ्यायची, म्हणजे छान असं बेसन आपलं यामध्ये शिजलं जातं आणि घट्ट होतं. तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छान असं घट्ट झालेलं आहे. तर अजून याला थोडंसं घट्ट करायचं आहे, त्यामुळे मी मीडियम फ्लेमवर हे छान परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता आता छान हे घट्ट झालेलं आहे. आता याची थोडीशी वाफ काढून घेऊया आपण झाकण ठेवून. तर येथे मी झाकण ठेवून वाफ काढून घेतली होती. अगदी छान हे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचा गोळा तयार होतो आहे, म्हणजे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता मी एका प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण सर्व काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. हाताला तेल किंवा पाणी लावून घेऊ शकता, कारण मिश्रण हे गरम आहे. आता हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. पूर्ण एकसारखं याला करायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे सेट होण्याकरता साईडला ठेवून द्यायचे. अगदी झटपट हे सेट होतं आणि खूप छान असं हे घट्ट मिश्रण तयार होतं. आता 15 ते 20 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे. तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. इथे तुम्ही बघू शकता अगदी छान सेट झाले आणि कडा देखील सोडलेल्या आहे. मी हे 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून दिलेलं होतं. आता ह्याच्या आपण आवडेल तशा वड्या कापून घेऊया. तर मी ते स्क्वेअर आकारामध्येच वड्या कापून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे साईडला देखील निघत आहे, कारण आपण खाली तेल लावलेलं होतं आणि सुकल्यानंतर खूपच छान याच्या वड्या कापल्या जातात. तर व्यवस्थित त्याच्या वड्या कापून घेणार आहे. चाकूच्या साहाय्याने मी स्क्वेअर शेपमध्ये याच्या वड्या कापून घेत आहे. तुम्हाला जसे हवे असेल तसे तुम्ही याच्या वड्या कट करू शकता. ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते, मस्त अशी कुरकुरीत बनते आणि कोथिंबीरची मुटकुळे किंवा कोथिंबीरच्या वड्या करण्याऐवजी तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा. खूपच झटपट बनतात, न वाफवता देखील खूप छान या वड्या तयार होतात. खायला त्याची टेस्ट खूप छान लागते. आता तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये थोडंसं मिश्रण मी घालून बघत आहे. तेल छान गरम झाले. आता कडकडीत तेलामध्ये छान अशा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तेलाची टेम्परेचर अगोदर हाय फ्लेमवर ठेवायचे आहे. नंतर वड्या घातल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर छान याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व वड्या याचप्रमाणे तळून घेणार आहेत. तर अगदी 5 ते 7 मिनटामध्येच आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत होतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आलटून पलटून आपल्या दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा वड्या छान तळून घ्यायचे आहेत. तर क्रिस्पी होईपर्यंत वड्या छान तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी घाईच्या वेळेमध्ये देखील अगदी झटपट या वड्या बनतात. नाश्त्यासाठी किंवा कुठे प्रवासात जायचं असेल तरी देखील तुम्ही सोबत या वड्या नेऊ शकता. फ्रीजमध्ये तुम्ही ह्या ठेवून
जे मिश्रण आहे ते हप्ताभर देखील ठेवून नंतर जेव्हा हवं असेल तेव्हा तळू शकता, अजिबात खराब होत नाही. तर आता ह्या वड्या मी काढून घेते. तेल व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे. आता थोडेसे तेलकट दिसत आहे, परंतु थंड झाल्यानंतर अजिबात या तेलकट होत नाही. खूपच छान याची टेस्ट लागते आणि मस्त अशा या वड्या आपल्या कुरकुरीत होतात. आता याचप्रमाणे मी सर्व वड्या तयार करून घेणार आहेत आणि मस्त अशा तळून घेणार आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वच वड्या आता छान अशा क्रिस्पी होत आहेत. तर मी एका प्लेटमध्ये या काढून घेणार आहेत. मस्त अशा क्रिस्पी वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. आता एका प्लेटमध्ये मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा क्रिस्पी वड्या दिसत आहे. त्याचसोबत मी इथे टोमॅटो केचप देखील घेतले. यासोबत तर खूपच टेस्टी या वड्या लागतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.